नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, सकाळपासून भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे विस्तार झालेला आहे, परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 3000 रुपये सुद्धा आलेले आहेत, परंतु ते 3000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आलेले नाही। तर ते 3000 रुपये एका योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहे। तर ती योजना कोणती आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगणार आहे। परंतु आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये प्रमाणेच सोडण्यात आलेला आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आज सकाळपासून जमवण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, भरपूर शेतकरी बांधवांनी कॉलच्या द्वारे, मेसेजच्या द्वारे, कमेंटच्या द्वारे सुद्धा सांगितलेलं आहे की दादा आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, परंतु हे अजून 3000 रुपये कशाचे आलेले आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। म्हणजे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा हे पैसे येणार आहे, त्यामुळे उर्वरित जेवढे पण जिल्हे राहिलेले आहेत तेवढे जिल्हे सुद्धा सांगणार आहे। सोबतच या प्रमुख 10 बँकेमधून हा हप्ता सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे या प्रमुख 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। म्हणजे एकंदरीत 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि 10 बँकेची यादी जाहीर झालेली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये हा व्हिडिओ पाहता पाहता सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। परंतु आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला नाही, तर त्या 6व्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। परंतु हा पीक विमा आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे हे जे पीक विम्याचे 12 जिल्हे आलेले आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या पीक विम्याच्या हप्त्यासाठी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। त्यामुळे अगोदर नमो शेतकरी योजनेचे जे 15 जिल्हे आलेले आहेत ते 15 जिल्हे अगोदर बघून घेऊयात, त्यानंतर आपण पीक विम्यासाठी जे 12 जिल्हे आलेले आहेत ते 12 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊया। सोबतच महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीविषयी सुद्धा सर्वात मोठे अपडेट आलेले आहे। बघा, सर्व शेतकरी बांधवांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे की 31 मार्चच्या अगोदर पैसे भरा, परंतु आता 1 एप्रिल उलटून गेले, आज 2 एप्रिल आहे, तर अजून कोणत्याही शेतकरी बांधवांनी पैसे भरलेले नाही। तर याच्यावरती एक तोडगा निघलेला आहे, म्हणजे शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार नाही, परंतु शेतकरी बांधवांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे एक शेतकरी नेते, त्यांचं नाव बच्चू कडू साहेब, तर त्यांनी सर्वात मोठं आंदोलन केलेलं होतं, तर त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांची जरी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार नसली तरी पण आज सरसकट प्रत्येक शेतकरी बांधवाला 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही राज्य सरकारच्या मार्फत कोणत्या तरी एका बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंतची होणार नाही, तुम्हाला फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे आणि या 10 बँकेमध्ये या याद्या गेलेल्या आहेत, तर ते 15 जिल्हे आणि या 10 बँका सुद्धा लगेच बघून घ्या, जेणेकरून ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे येणार आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि परवासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड
करण्यात आलेले आहे। परंतु आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा याच्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा, सोबतच सातवा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा। बघा असे मिळून या 15 जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। उर्वरित जेवढे पण जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। परंतु हा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणेच येणार नाही। कोणत्याही शेतकरी बांधवांनी गैरसमज करायचा नाही, कारण भरपूर ठिकाणी भरपूर शेतकरी बांधवांना असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे येणार आहे। परंतु आपलं चॅनल एकमेव असं चॅनल आहे की तुमच्यापर्यंत अगदी खरोखर माहिती सर्वात अगोदर पोहोचवत असतं। त्यामुळे तुम्हाला सुद्धा परत एकदा सांगत आहे की तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणेच जमाच होणार आहे। परंतु आज ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी आहे त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहे। तर बघा याच्यामध्ये जी पहिली बँक आहे तर ती पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे आयडीबीआय बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, सहावी बँक म्हणजे कॅनरा बँक, सातवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, आठवी बँक म्हणजे आयसीआयसीआय बँक, नववी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 10वी बँक म्हणजे यस बँक, 11वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 12वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, 13वी बँक म्हणजे युनियन बँक, 14वी बँक म्हणजे इनलस बँक, 15वी बँक म्हणजे आयडीबीआय बँक आणि 16वी बँक म्हणजे एचडीएफसी बँक। तर बघा शेतकरी बांधवांनो तुमचं बँक खातं या 16 बँकेपैकी असेल आणि तुमचा जिल्हा या प्रमुख 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। कारण आज सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासोबतच पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत जेवढ्या पण अपडेट आलेल्या होत्या त्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। आता आपण पीक विमा ज्या 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे ते 12 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या। त्यानंतर तुम्हाला हेक्टरी किती रुपये प्रमाणे पीक विमा विस्तांतर होत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यानंतर जे 3000 रुपये सोडण्यात आलेले आहेत तर ते 3000 रुपये कशाचे सोडण्यात आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु अगोदर पीक विम्यासाठी ज्या 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। तर बघा याच्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा टोटल मिळून या 12 जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचे 15000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा हेक्टरी काही शेतकरी बांधवांना 15000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा वाटप झालेला आहे। परंतु काही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा जमा झालेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया भरून 2024 मध्ये पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण त्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे 20000 रुपये, नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयांचा 6वा हप्ता आणि त्यांना एका योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। तर ती योजना म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे तर त्या लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। म्हणजे तुमच्या घरामधील एखाद्या महिलेने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर त्या बहिणीला प्रत्येक महिन्याला 500 रुपये सुद्धा मिळत आहेत। म्हणजे शेतकरी बहिणींना फक्त 500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्यामुळे तुम्हाला हे 6 महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा
आलेले आहेत. कोणत्याही लाडक्या बहिणीने कोणत्याही शेतकरी बांधवांनी गैरसमज सुद्धा करायचा नाही. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आज 2000 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आज सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.